चंद्रपुर जिले के कोरपना के निजी शाला में अल्पवयीन बालिका हर रविवार को निजी ट्यूशन के लिए जाया करती थी। इसी समय बालिका को फुसलाकर बालिका से शारीरिक अत्याचार होने की बालिका ने पालकों को जानकारी दी। पालकों ने कोरपना पुलिस स्टेशन में मामले की शिकायत देने पर पुलिस ने आरोपी पर पास्को कानून के तहत मामला दर्ज किया है। साथ ही पीड़िता को जांच के लिए जिला सामान्य अस्पताल में दाखिल किया गया है। यह जानकारी अपराध शाखा को मिलते ही जिला पुलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पुलिस अधीक्षक रीना जनबंधु के मार्गदर्शन में अपराध शाखा पुलिस निरीक्षक महेश कोंडावार ने जांच शुरू कर 2 दल बनाकर आरोपी को पकड़ने के लिए रवाना किया। तभी आरोपी अकोला मार्ग से भागकर जाने की जानकारी मिलते ही पुलिस दल अकोला रवाना हुआ। आरोपी अमोल विनायक लोड़े उम्र 28 वर्ष कोरपना को रात में अकोला के बस स्टैंड से अपराध शाखा दल ने गिरफ्तार किया है। आरोपी अमोल को कोरपना पुलिस के हिरासत में दिया गया है। ग्लोबल महाराष्ट्र न्यूज से अनूप यादव की रिपोर्ट। 12 वर्षीय मुलीच्या बलात्काराचं प्रकरण दाखल झालंय। नेमकं ते प्रकरण काय आहे, त्याच्यात सध्याची स्थिती काय? सर्वांना नमस्कार। काल संध्याकाळी पीडितीच्या आई कोरपना पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायच्या आल्या होता। ते सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून, आणि आरोपी त्यांचा अध्यापक आहे। काही जे ट्यूशन घेत असताना संडे काही रविवारी डेट सांगता येत नाही आता, आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने में त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेला आहे की बाहेर बोलू नका म्हणून, त्यांच्या आई वडिलांना बोलू नका म्हणून। तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही, आणि त्यानंतर आम्ही पीडित मुलीला आम्ही मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेले आहे। त्यांचा मेडिकल आता संपलेला आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे। तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन FIR दाखल केलेला आहे। लगेच आमच्या क्राईम ब्रांच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आमच्या पोलीस स्टेशन, लगेच आमची टीम रवाना झालेला आहे। जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीनुसार आम्ही रवाना केलेला आहे, आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोड़े म्हणून अध्यापक आहे, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे, आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकाऱ्याला ताब्यात दिलेला आहे। आम्ही अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे। तर या प्रकरणात पीडित मुलींची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे का? सध्या काय आहे? सध्या तक्रारमध्ये काही निष्पन्न झालेले नाहीये, फक्त एकच पीडित दिसत आहे। बट बाकी हा आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का, त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे। तो तपासमध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करतो।